नमस्कार बालमित्रांनो, मराठी लेक्चरवाले या आपल्या लाडक्या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण इयत्ता 1ली ते 4थीच्या मित्रांसाठी घेऊन आलो आहोत आपल्या भारतातील 25 आवडत्या फळांची इंग्रजी नावे, त्यांचे उच्चार आणि सोपी वाक्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्यासोबत फळांची नावे पाठ करा. चला तर मग सुरू करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही पहिलं फळ आहे ते आहे मँगो. काय आहे बघा, जे काही पहिलं फळ आहे ते आहे मँगो. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आंबा. आंबा. तर बघा, ह्यासाठी जे आपण वाक्य पाहणार आहोत ते आहे बघा, मँगो. मँगो इज द किंग ऑफ फ्रूट्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आंबा फळांचा राजा आहे. आंबा फळांचा राजा आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही दुसरं फळ आहे ते आहे बनाना. बनाना. बनाना म्हणजेच काय, केळी. चला लगेच वाक्य पाहूया. बघा बनाना कसं असतं रे. बनाना. बनाना इज स्वीट टू ईट. म्हणजेच काय, केळे खायला गोड असते. केळे खायला गोड असते. चला, जे काही तिसरं फळ आहे ते आहे बघा, ॲपल. ॲपलला काय म्हणतो आपण, सफरचंद. चला लगेच वाक्य पाहूया. ॲन ॲपल इज रेड. इज रेड म्हणजेच काय, सफरचंद लाल असते. सफरचंद लाल असते. जे काही पुढील फळ आहे ते आहे बघा, ग्वावा. काय आहे, ग्वावा. ज्याला आपण काय म्हणतो, पेरू. काय म्हणतो, पेरू. बघा, आय लाईक टू ईट ग्वावा. म्हणजेच काय, मला पेरू खायला आवडतो. मला पेरू खायला आवडतो. आता जे काही पुढचं फळ आहे ते आहे पपया. पपाया, ज्याला आपण काय म्हणतो, पपई. हे आहेत इंग्रजी उच्चार आणि हे आहेत मराठी अर्थ. लक्षात आलं का. बघा, पपाया हॅज मेनी सीड. हॅज मेनी सीड्स. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, पपईला खूप बिया असतात. पपईला खूप बिया असतात. जे काही पुढील फळ आहे ते आहे पॉमग्रॅनेट. काय आहे, पॉमग्रॅनेट. पॉमग्रॅनेट म्हणजेच काय, डाळिंब. काय आहे, डाळिंब. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लगेच वाक्य पाहूया. बघा, pomegranate seeds look like rubies. रुबी म्हणजे काय, माणिक. लक्षात आलं का. बघा, डाळिंबाचे दाणे. डाळिंबाचे दाणे माणकासारखे दिसतात. माणकासारखे दिसतात.
चला विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील फळ आहे ते आहे वॉटरमेलन. वॉटरमेलन, ज्याला आपण म्हणतो कलिंगड. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लगेच वाक्य पाहूया. काय आहे बघा. वॉटरमेलन इज अ ज्यूसी फ्रूट. ज्यूसी फ्रूट म्हणजेच काय. कलिंगड हे रसाळ फळ आहे. म्हणजे त्याला काय असतो रे, रस जास्त असतो. लक्षात आलं का. रसाळ फळ आहे, पाणी जास्त असतं कलिंगडामध्ये, बरोबर ना. त्यासोबतच आता जे काही पुढील फळ आहे ते आहे बघा ऑरेंज. ह्याला आपण काय म्हणतो, संत्रा, संत्री, संत्रे. लक्षात आलं का. तर बघा ह्यासाठी आपण वाक्य घेतोय. ऑरेंज इज सॉवर अँड स्वीट. म्हणजेच काय. संत्री किंवा संत्रा आंबट गोड असतं. आंबट गोड असतं. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. आता जे काही पुढील फळ आहे स्वीट लाईम. काय आहे बघा. स्वीट लाईम. ज्याला आपण काय म्हणतो, मोसंबी. चला लगेच वाक्य पाहूया. स्वीट लाईम. स्वीट लाईम ज्यूस इज हेल्दी. म्हणजेच काय. मोसंबीचा रस. मोसंबीचा रस आरोग्यासाठी चांगला असतो. आरोग्यासाठी चांगला असतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो. ऑरेंज म्हणजे संत्री आणि स्वीट लाईम म्हणजे मोसंबी. त्यासोबतच आता जे काही पुढील हे 9 आहे बघा. 9वं फळ. आता हे आहे ते 10वं फळ. इथे मी 8 नंतरनं 10 लिहिलं होतं. बघा जे काही 10वं फळ आहे ते आहे ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजेच काय. द्राक्षे. द्राक्षे. तर बघा ग्रेप्स ग्रो इन बंचेस. ग्रेप्स ग्रो इन बंचेस. म्हणजेच काय. द्राक्षे घसांमध्ये उगवतात. आता तुम्हाला वाटेल बंचेस म्हणजे काय की एकत्र. लक्षात आलं का. घस म्हणजे काय, एकत्र. लक्षात आलं का तुम्हाला समजण्यासाठी. त्यासोबतच जे काही पुढील फळ आहे ते आहे बघा कस्टर्ड ॲपल. कस्टर्ड ॲपल. ज्याला आपण सीताफळ असे म्हणतो. चला लगेच काय करूया, वाक्य पाहूया. बघा कस्टर्ड ॲपल. कस्टर्ड ॲपल इज व्हेरी स्वीट. इज व्हेरी स्वीट. म्हणजेच काय. सीताफळ खूप गोड असते. खूप गोड असते. त्यासोबतच जे काही पुढील फळ आहे ते आहे जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे फणस. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी लगेच वाक्य पाहूया. बघा जॅकफ्रूट इज अ बिग फ्रूट. बिग फ्रूट म्हणजेच काय. फणस हे
मोठे फळ आहे. कसं आहे रे? मोठे. फणस मोठा असतो ना, मोठे फळ आहे. चला, आता जे काही पुढील फळ आहे ते आहे कोकोनट. जे काही 13वं फळ आहे ते काय आहे? कोकोनट. कोकोनट म्हणजे नारळ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोकोनट वॉटर, कोकोनट वॉटर इज स्वीट. म्हणजेच काय? नारळाचे पाणी गोड असते. नारळाचे पाणी गोड असते. आता जे काही पुढील फळ आहे ते आहे फिग. काय आहे बघा? फिग. फिग म्हणजे अंजीर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, फिग इज गुड फॉर हेल्थ. गुड फॉर हेल्थ म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? अंजीर आरोग्यासाठी उत्तम असते. अंजीर आरोग्यासाठी उत्तम असते. चला विद्यार्थी मित्रांनो, ही झाली 14 फळे. आता जे पुढचं फळ आहे ते आहे बघा 15वं फळ. ते आहे चिकू. काय आहे बघा? चिकू. आणि ह्याचा इंग्रजी अर्थ आणि मराठी अर्थ हा चिकूच होतो. लक्षात आलं का? चिकू. बघा वाक्य लगेच पाहूया. चिकू इज ब्राऊन इन कलर. चिकू तपकिरी रंगाचा असतो. तपकिरी रंगाचा असतो. त्यासोबतच जे काही पुढील फळ आहे ते आहे पायनॅपल. पायनॅपल ज्याला आपण काय म्हणतो? अननस. चला लगेच वाक्य पाहूया. पायनॅपल हॅज अ क्राउन. म्हणजेच काय? अननसाला मुकुट असतो. अननसाला मुकुट असतो. चला विद्यार्थी मित्रांनो, आता जे काही पुढील फळ आहे काय आहे बघा? जामून. ज्याला आपण काय म्हणतो? जांभूळ. जामूनला ब्लॅक प्लम असंही म्हणतात. बघा इथं नाव लिहून देते मी. ब्लॅक प्लम असेही म्हणतात. लक्षात आलं का? बघा वाक्य लगेच पाहूया. जामून इज पर्पल इन कलर. म्हणजेच काय? जांभूळ जांभळ्या रंगाचे असते. जांभळ्या रंगाचे असते. त्यासोबतच आता जे काही पुढील फळ आहे ते आहे जुजूब किंवा त्याला आपण बेर असं म्हणतो. जुजूब किंवा त्याला आपण काय म्हणतो? बेर. जुजूब किंवा बेर म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो? बोर. जे आपण खातो ना, बोर. बघा बेर इज अ स्मॉल फ्रूट. बेर इज अ स्मॉल फ्रूट. बोर हे लहान फळ आहे. लहान फळ आहे.
त्यासोबतच आता जे काही पुढील फळ आहे ते आहे वूड ॲपल. काय आहे बघा, वूड ॲपल. तुम्ही म्हणाल किती ॲपल आहेत? ॲपल आहे, कस्टर्ड ॲपल आहे, पायनॅपल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे जे वूड ॲपल आहे त्याला आपण म्हणतो कवठ. कवठ. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, वी मेक चटणी फ्रॉम वूड ॲपल. वूड ॲपल म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वजण काय करतो रे, कवठाची चटणी बनवतो. आम्ही कवटाची चटणी बनवतो. आता जे काही पुढील फळ आहे ते आहे बघा स्टार फ्रूट. आणि ह्याला काय म्हणायचं बघा, स्टार फ्रूट. हे जे काही स्टार फ्रूट आहे त्याला म्हणतात कमरक. तर चला विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी वाक्य पाहूया बघा. स्टार फ्रूट लुक्स लाईक अ स्टार. म्हणजेच काय, स्टार फ्रूट ताऱ्यासारखे दिसते. कापल्यानंतर त्याचा जो आकार आहे तो कसा दिसतो रे, ताऱ्यासारखे दिसते. त्यासोबतच जे काही पुढील फळ आहे ते आहे टॅमरिंड. तुम्ही म्हणाल टॅमरिंड फळ आहे? तर हो विद्यार्थी मित्रांनो, टॅमरिंड म्हणजेच काय, चिंच. बघा, टॅमरिंड इज व्हेरी सॉर. म्हणजेच काय, चिंच खूप आंबट असते. चिंच खूप आंबट असते. चला, जे काही आता पुढील फळ आहे ते आहे मस्क मेलन. काय आहे बघा, मस्क मेलन, ज्याला आपण खरबूज असे म्हणतो. बघा, मस्क मेलन is eaten in summer. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, खरबूज उन्हाळ्यात खाल्ले जाते. खरबूज उन्हाळ्यात खाल्ले जाते. जे काही पुढील फळ आहेत ते आहे लेमन. लेमन म्हणजे लिंबू. लेमन इज येलो. लिंबू पिवळे असते. जे काही पुढील फळ आहे ते आहे मलबेरी. ज्याला आपण तुती असे म्हणतो. मलबेरी ज्याला आपण काय म्हणतो, तुती. तर चला लगेच वाक्य पाहूया बघा. मलबेरीज आर स्वीट अँड लॉंग. मलबेरीज आर स्वीट अँड लॉंग. म्हणजेच काय, तुती गोड आणि लांब असतात.
लांब असतात. आता हे जे काही पुढील फळ आहे ते आहे गूसबेरी किंवा आमला. काय आहे बघा, गूसबेरी किंवा त्याला आपण आमला असे म्हणतो. गूसबेरी किंवा आमला म्हणजेच काय, आवळा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्यासाठी वाक्य काय बघा, आमला हॅज व्हिटॅमिन सी म्हणजेच काय, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. तर बालमित्रांनो, आज आपण शिकलो आपल्या परिचयाची काय आहे ते, ही 25 फळांची इंग्रजी नावे आणि त्यांची सोपी वाक्ये. हा व्हिडिओ पुन्हा पहा. ही सर्व नावे तुमच्या वहीत लिहून काढा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि सोप्या पाठासह. तोपर्यंत धन्यवाद.